सावत्र बाप एक भयंकर सत्य. शहरापासून लांब एका गावात एक जुने, गच्चीवर भिंती पडलेले घर होतं. घरात राहत होती सौदामिनी, एक विधवा बाई, आणि तिची 13.5 वर्षांची मुलगी, जान्हवी. सौदामिनीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर खूप संघर्ष केला. भाजी विकून, शिवणकाम करून ती जान्हवीला शिकवत होती. पण एक दिवस तिच्या आयुष्यात रमाकांत नावाचा एक पुरुष आला, जरा मदतीचा हात देणारा, गोड बोलणारा. सौदामिनीच्या भोळ्या मनाला वाटलं, हा माणूस तिच्या आणि जान्हवीच्या आयुष्यात आनंद भरेल. अचानकपणे 2 महिन्यांत सौदामिनीने त्याच्याशी लग्न केलं. गावात कुजबूज झाली. पण सौदामिनी म्हणाली, माझ्या मुलीला बाप मिळतोय, घराला आधार मिळतोय. पण तिला माहीत नव्हतं, घरात साक्षात भक्षक येतोय. सुरुवातीचे काही दिवस रमाकांत गोड वागला. जान्हवीला चॉकलेट, रंगीत रिबिनी, नवीन वह्या आणून दिल्या. पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी विचित्र होतं, जाणवत होतं, पण सांगता येत नव्हतं. जान्हवीला त्याचं पाहणं सहन होत नव्हतं. एका रात्री सौदामिनी आजारी होती. जान्हवीने तिच्या पायांवर तेल लावून झोपवली आणि स्वतःच्या खोलीत आली. खोलीत एकटं झोपणं तिला नेहमीसारखं नव्हतं वाटत. अचानक दरवाज्याला थोडं हलकं वाजलं. जानू, दार उघड, मी पाणी द्यायला आलोय, रमाकांतचा आवाज. जान्हवीने काही बोललं नाही, पण दरवाजा हळूहळू उघडला गेला. रमाकांत आत आला. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास नव्हता. डोळ्यांत विचित्र वासना. तो जवळ येत होता. जान्हवी रडू लागली. त्याने हात पकडला. पण त्या क्षणी एक वस्तू पडली, जान्हवीच्या आजोबांची तलवारसदृश मूर्ती. त्याने ते पाहिलं आणि थांबला. तिला म्हणाला, जर ह्याबद्दल आईला सांगितलंस, तर तुझी आई पुन्हा विधवा होईल, पण यावेळी कारण अपघात नसेल. त्या रात्री जान्हवीचा आवाज गेला. ती गप्प झाली, तोंड बंद. दिवसेंदिवस तिचं शरीर अशक्त, डोळे पोकळ आणि मन पूर्णपणे तुटलेलं. शाळेत जाणं बंद झालं. गावात चर्चा सुरू झाली. जान्हवी कशाला गप्प झाली, ती हसणारी मुलगी आता सावलीसारखी का भासते? एक दिवस गावातल्या एका अंगणवाडी सेविकेने सौदामिनीला विचारलं, तुझी मुलगी इतकी बदललीये, काही त्रास देतोय का तिला कोणी? सौदामिनी रागावली. काही नाही, माझा नवरा चांगला आहे, माझं घर नीट चालतंय. पण त्या रात्री जान्हवी घरातून पळाली. गावापासून दूर असलेल्या विहिरीच्या काठावर रडत बसली. तिच्या डोक्यात विचार, उडी मारून संपवावं का सगळं? तेवढ्यात तिथं पोलीस पाटीलचे मुलं आले. त्यांनी तिला पाहिलं, ओळखलं आणि घरी परत नेलं. पण त्या रात्री जान्हवीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. संपूर्ण गाव हादरलं. सौदामिनीला विश्वासच बसला नाही. तिची लेक, तिचा नवरा, आणि असा आरोप. पण जेव्हा पोलिसांनी रमाकांतच्या फोनमध्ये जान्हवीच्या काही झपाटलेल्यासारख्या फोटो सापडले, तेव्हा सौदामिनीचं रक्त गोठलं. रमाकांत अटक झाला. कोर्टात केस सुरू झाली. त्याच्या विरोधात पुरावे, जान्हवीचं थरारक निवेदन, आणि त्याचा निर्लज्जपणा, तीच मला आकर्षित करत होती, असं तो कोर्टात म्हणाला होता. पण न्याय झाला. रमाकांतला 15 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला गेला. आज जान्हवी एका पुनर्वसन केंद्रात आहे. ती अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही. तिच्या मनातला अंधार अजून गेलेला नाही. ती दिवसेंदिवस लिहित असते, कागदावर ती रडते, ओरडते, शब्दांतून सांगते, की घर म्हणजे निवारा नाही तर नरक ठरू शकतो, जेव्हा भक्षक, बाप, म्हणून घरात वावरतो. ही फक्त एक कथा नाही, ही अनेक घरात दडपून राहिलेली किंकाळी आहे. सावत्र बाप फक्त नावाने बाप असतो. पण जर त्याच्यात मानवता नसेल, तर तो राक्षस असतो, घराच्या भिंतीत लपलेला, सावल्यांमधून चालणारा, आणि एका मुलीचं बालपण गिळणारा. जान्हवीचा प्रतिशोध. रमाकांतला शिक्षा झाली. कोर्टात सर्वांच्या समोर जान्हवीने जे जबाब दिलं, त्यानं कित्येकांची झोप उडाली होती. गावातल्या लोकांनी आधी तिच्यावर संशय घेतला होता, पण आता त्यांच्या नजरेत पश्चात्ताप होता. पण या सगळ्यात जान्हवी अजूनही खूप आतून तुटलेली होती. तिचं आयुष्य, तिचं बालपण, तिचं निष्पाप मन, सर्व काही त्या एकाने चिरडून टाकलं होतं. सौदामिनी अजूनही धक्क्यात होती. ती स्वतःला दोष देत राहिली, मी माझ्या लेकीचं रक्षण करू शकले नाही, मीच तिला नरकात ढकललं. ती बोलायची बंद झाली. तिचं आरोग्य खालावलं. जान्हवी तिला रोज खाऊ घालायची, औषध द्यायची, पण तिचं आईपण हरवलेलं होतं. जान्हवीला सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला. ती एका शासकीय पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. तिथं तिला समुपदेशन, शिक्षण आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मदत मिळाली. सुरुवातीचे दिवस ती शांत बसायची. डोळ्यात काही भावना नसायच्या. एकदा एका मनोवैज्ञानिकाने तिला विचारलं, तुला आता काय करायचंय? ती फक्त एवढंच म्हणाली, माझ्यासारख्या मुली पुन्हा जगात जन्माला याव्यात, पण त्या कधीही माझ्यासारखं आयुष्य जगू नयेत. त्या दिवशीपासून जान्हवीने स्वतःवर काम करायला सुरुवात केली. ती पुन्हा शाळेत गेली, अभ्यास केला. दरम्यान, एका एनजीओशी तिने संपर्क साधला, उद्ध्वस्त बालपण विरुद्ध संघर्ष, जे लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींसाठी काम करत होते. तिने त्यांचं काम पाहिलं, आणि ती त्यात सामील झाली. ती तिचा संघर्ष, तिचं सत्य बोलून दाखवू लागली. शाळांमध्ये, गावांमध्ये, सेमिनारमध्ये, तिच्या शब्दांमधून थरकाप येत होता. ती म्हणायची, त्याने माझं शरीर घेतलं, पण माझी ताकद नाही घेऊ शकला.
आता मी आवाज आहे अशा मुलींचा, ज्या गप्प आहेत. पुढे तिने मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं. कारण तिला माहीत होतं, शरीरावर केलेली जखम भरते, पण मनावरची खोल जखम, तिचं औषध प्रेम, समजून घेणं आणि वेळ हेच होतं. ती आता स्वतः जागृती नावाचं एक केंद्र चालवत होती. जिथे गावांमधून आलेल्या अत्याचारग्रस्त मुलींसाठी निवास, शिक्षण, समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळायची. तिची मुलाखत टीव्हीवर येऊ लागली. तिच्यावर डॉक्युमेंटरी बनली आणि एक दिवस तिला राज्य सरकारकडून शौर्य पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार स्वीकारताना जान्हवीने अख्ख्या सभागृहात फक्त एकच वाक्य बोललं. तो माझा सावत्र बाप होता, पण मी स्वतःसाठी खरी आई बनले. सौदामिनी तेव्हा व्हीलचेअरवर होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती जान्हवीकडे पाहत म्हणाली, माझ्या चुकीने तुझं जीवन उद्ध्वस्त झालं, पण तू जगाला वाचवलंस. माझा गर्व आहे. आज जान्हवीचं केंद्र राज्यात सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. ती दरवर्षी 500हून अधिक मुलींच्या आयुष्याला नवीन दिशा देते. पण रात्री झोपताना ती अजूनही खिडकी उघडून आकाशाकडे पाहते आणि हलक्या आवाजात म्हणते, आता मी कोणाच्याही सावलीला घाबरत नाही. कारण मी स्वतः एक दीप आहे. ही भीषण कथा इतकीच नाही. ती सुरू होते एका मुलीच्या शोषणाने, पण संपते तिच्या संघर्ष आणि विजयाने. सावत्र बाप राक्षस होता, पण जान्हवी एक देवता झाली. एकांश